इराण आणि युक्रेनमधील मोठे संघर्ष आता समोर आला आहे. कॅस्पियन समुद्रात इराणने जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याने ताण वाढला आहे. युक्रेन हल्ल्याची चूक कबुली केली असली तरी इराणच्या दाव्यानुसार युक्रेनवर 3 ठिकाणी हल्ले करण्याची योजना होती. ही गुप्त माहिती उघड झाल्याने दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटल्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांच्या पक्षात मोठी घडामोड घडत आहे. शरद पवार यांचा पक्ष लवकरच एनडीए सहभागी होऊ शकतो असं बोललं जातं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात महत्वाचे नेते या चर्चेला फेटाळले आहेत. आम्ही एनडीए मध्ये सामील होणार नाही असं अनेक नेत्यांनी सांगितलं. परंतु दुसरीकडे पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. असं असताना शरद पवार यांच्या पक्षातील तातडीने मोठा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. आंबोलीमधील महादेवगड पॉइंट मधून पर्यटक दरीत कोसळल्याची घटना घडली. सायंकाळी 5:30च्या सुमारास ही घटना घडली. 400 फूट खोल दरीत पर्यटक कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अयूब सय्यद राहणार निपाणी असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव आहे. सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम आंबोली सांगलीकडून शोध मोहीम सुरू आहे. राज्यात राष्ट्रवादीच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेंद्र पवार यांच्यावरती टीका करताना काँग्रेसने गुंगी असा शब्द वापरल्याने राष्ट्रवादीत तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे समर्थक कार्यकर्ते काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात घुसले होते. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ यांची पत्रकार परिषद सुरू असताना राष्ट्रवादीने निषेध आंदोलन केले. तर संकपाळ यांनी थेट टीकेचे समर्थन करत सुनेंद्र पवार यांच्या कृतीतून दाखवून द्यावे असे म्हटले आहे. आता काँग्रेसच्या या टीकेवरून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेत्यांनाही काँग्रेसला लक्ष्य करत थेट इशारा दिला आहे. तसेच संबंधित ट्विट हटवण्याची मागणी केली आहे.